परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पांगरा लासिना गावात एक रहस्यमय घटना घडत असून शेतकरी नरहरी पवाडे यांच्या शेतातून मागील 6 दिवसांपासून सतत धूर निघत आहे। या अनोख्या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। धूर निघण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। घटनेची माहिती मिळताच तलाठी शिल्पा सरपे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पुढील तपासासाठी भूवैज्ञानिक विभागाला कळवण्यात आले असून त्यांच्या अहवालानंतरच धूर निघण्याचं खरं कारण उघड होणार आहे। शेतकरी म्हणाले, अचानक जमिनीतून धूर निघायला लागल्याने आम्ही हादरलो आहोत। पिकांचं नुकसान होईल की काय याची काळजी वाटते। आम्ही इथं एक साधारण गावातले पांगरा ढोणी या गावचा नागरिक आम्ही इथं येऊन या वाफ निघाली तिथं आम्ही येऊन आमचं देखरेख केली आम्ही तिथं की प्रत्यक्ष काय व्हायले आणि काय नाही ते आम्ही आज पाहिलं। 7 तारीख आणि 9 तारीख आणि 11 तारीख 10 तारीख या 3 दिवसामध्ये राव जमिनीतून वाफी आली। की काहजावून वाफी आली काय आली हे काय आम्हाला सुधरणं झाले आणि त्या बाया पोरं आम्हाला आलेले वाढाले काय व्हाले काय नाही। त्या वावरामध्ये पीक आहे, पिकामध्ये जाण्यास सुद्धा आम्हाला माळवं लावलेले माळवं तोडावं कसं पुढे चलून काय करावं हे सतत चालू आहे। एखादा जर घंटा चालू झाला असतं आणि बंद झाला असतं तर आम्हाला काय वाटलं नसतं। म्हणजे आम्हाला या सामान्य माणसाला, शेतकरी गोरगरीब माणसाला, माळ्यावर जीवन जगणाऱ्या माणसाला आम्हाला माळवं तोड्याची पाळी येणार आहे। ते आम्हाला त्याची घरभराट व्हाली आणि इथं एक त्यावरल्या सहकारच्या कॅम्प लोकांना, तहसीलदार असो कोणी वरचे अधिकारी असो, त्या लोकांना इथं येऊन चौकशी करायला पाहिजे। त्याचं कोण मिशन असते काय असते त्याच्यावर त्याचं नाव त्याचं काय तपासणी करून यायला पाहिजे। का न व्हाले काय व्हाले, काय भूकंप होऊ शकते काय होतंय ते आम्हाला सामान्य माणसाला काय कळल। जवळ असे 10-12 आखाडे आहेत, न जाणं काय नाही तर काय झालं तर घटना होऊन गेल्यावर हे कोण काय करील ते सरकार जिम्मेदार राहील। आणि मग त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की सरकारने येऊन चौकशी करावं ही हात जोडून विनंती।